सिल्लोड शहराचे लोकप्रिय आमदार अब्दुल सत्तार साहेब हे पण आपल्या ताईच्या लग्नात काल उपस्थित होते आणि करमदादांना लग्न लावायचं दिलं सोडून आणि इथं गायछाप चोळत बसला होता। राम राम मित्रांनो, मी तुमचा ब्लॉगर आदित्य आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आपलं परत एकदा स्वागत। सकाळी सर्व कार्यकर्ते जेवणासाठी बसलेले होते, कारण की त्यांना पण मालूम होतं एकदा जर नवरदेवकडे वराड आलं तर आपल्याला जेवण मुश्किल होऊन जाईल। तर एवढं लागत होतं व सर्व कार्यकर्त्यांनी पहिले थंड घेतलं आणि रामेश्वर दादा इथं बॅनर चिपकवण्याचं काम करत होता, कारण की ते एंट्री गेटला लावायचं होतं आणि एंट्री गेटला बॅनर लावल्यावर बॅनर इतकं खतरनाक दिसत होतं आणि तुम्ही म्हणशाल आता लोकांचे गहू खुंदलत चाललं कुठं नाही आणि आमच्याकडे याला ईर म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि घराबशी आल्यावर मी पण गेलतो यांच्या मध्ये नाचण्यासाठी, पण मला तसं एकाने डायलॉग मारून दिला याच्यामध्ये बिना लग्नाची चालत नाही म्हणे। भैया मनात म्हणला आधी ये तेरी बस की बात नाहीये, तू पहिले इथून कल्टी मार। नवरदेवकडचे पाहुणे वगैरे आलते, त्यांचं पहिले स्वागत करून घेतलं आणि बाद मध्ये त्यांना थंड दिलं, कारण की ऊनच तसं होतं ना। आणि इथं वळणीचे पैसे जमा झालेले होते आणि योगेश दादा तर खिशामध्ये असे पैसे टाकत होता भाऊ काय सांगू तुम्हाला। नवरदेव नवरी स्टेजवर तर आले होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांची आरती पण करायची होती म्हणून आरती करून घेतली पहिले। त्याच्यानंतर आपल्या सर्व मित्र परिवारांना बी ब्लॉग मध्ये घेऊन टाकलं। सिल्लोडचे आमदार पण आलेले होते, यांचं पण इथं स्वागत करून घेतलं। मोठ्यांचं स्वागत तर बाजूलाच राहिलं, पण या छोट्या कार्यकर्त्यांचं स्वागत पहिले गेलं। लग्न तर बाजूलाच राहिलं, पण या सर्व कार्यकर्त्यांचे काय धिंगाणे चालले होते काय मालूम। आणि इथं सर्व आत्यान ते जेवण्यासाठी बसलेले होते, ते म्हणे तुझे ब्लॉग खूप छान आहे म्हणे, आम्हाला पण ब्लॉग मध्ये घेऊन टाक, त्यांना पण ब्लॉग मध्ये घेऊन टाक। आणि इकडच्या साईडला आपले सर्व मामान ते बसलेले होते आणि लग्नाला 4 वाजले होते आणि सर्वांना खूप थंडी पण वाजत होती, याच्यामुळे शेकोटी मग केली। तर मित्रांनो, आजचा लग्नाचा ब्लॉग आपल्याला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा। भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, धन्यवाद।